नमस्कार मित्रांनो, बालमित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2024 रोजी आज जो सकाळचा जो पेपर झालेला आहे मराठी माध्यमाचा प्रथम भाषा व गणित म्हणजे मराठी व गणित या विषयाची आपण उत्तरपत्रिका सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत मित्रांनो। आशा आहे तुमचा पेपर एकदम चांगला गेलेला आहे। तर मित्रहो, आज आपण जो पेपर पाहणार आहोत तो बी संच पाहणार आहोत। तुमच्या संचामध्ये यातील सर्व प्रश्न आहेत, फक्त ती खालीवरी झालेली आहेत। त्यामुळे मित्रांनो सविस्तर उत्तरे चेक करा। आपणास किती गुण मिळाले ते गुण मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचे डीजी स्वाध्याय नावाचे चॅनल सबस्क्राइब करून घ्या। चला मग सुरू करूयात। पहा मित्रांनो, विभाग पहिला मराठी। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? हरिण, वाघ, ससा आणि चित्ता। मित्रांनो, एकवचनी नसलेला शब्द हा वाघ आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? पहा वाक्य काय आहे। प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही। यामध्ये मित्रहो, मुंबईला गेला त्यानंतर आपल्याला अर्धविराम द्यायचा आहे। प्रश्न तिसरा पहा मित्रहो, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा। 1 नंबरचा पर्याय, ती नाचत असते, ती नाचत जाईन, मी नदीकाठी खेळत असे, तो नेहमीच उशिरा उठतो। आता पहा, ती नाचत असते हे वर्तमान काळ आहे, ती नाचत जाईल भविष्यकाळ आहे, तो नेहमीच उशिरा उठतो हे वर्तमान काळ आहे। मग आपल्याला भूतकाळी सांगितलेलं आहे, तर मी नदीकाठी खेळत असे हे भूतकाळी आहे। पाहता 4 नंबरचा प्रश्न, पुढील वाक्यातून शुद्ध शब्द ओळखा। क्रीडा महोत्सव, औद्योगिक, नैतिक आणि राष्ट्रकुल। तर 4 नंबरचा राष्ट्रकुल हे बरोबर आहे। चला 5 नंबरचा प्रश्न पहा, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडायचा आहे। ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले। 3 नंबरचं बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा बालमित्रांनो, 6वा प्रश्न, पुढील आकृतीत असलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आता इथं हे दिलेलं आहे आणि याच्यातून बालमित्रांनो तुम्हाला एक म्हण शोधायची आहे। आता पूर्णपणे तुम्ही जर विचार केला तर ही म्हण काय आहे पहा, तुम्हाला इथे करून दाखवतो पहा। बावळी, पहा बावळी। मुद्रा, देवळी, निद्रा। आता आपल्याला काय सांगलंय? अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय पहा, 1 2 3 चौथं काय मग? मू। मू किती नंबरला आहे? 4 नंबरला। तर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा बालमित्रांनो, सिस्टीम या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द कोणता? तर प्रणाली हे उत्तर बरोबर आहे। सिस्टमला प्रणाली म्हणतो आपण। आता पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8 ते 10 बघूया। 8 ते 10 साठी ही महत्त्वाची सूचना दिलेली आहे। सूचना आहे, पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। सर्व विद्यार्थी डॅश डॅश मध्ये जमले होते, तेथे सर्वांनी डॅश डॅश निमित्त होते 21 जूनचं। तर मित्रहो, हा परिच्छेद बघितला तर सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते, तेथे सर्वांनी योग साधना केली, निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या योग दिनाचे। म्हणजे 8व्या प्रश्नाला 3 नंबरचा पर्याय, 9व्या प्रश्नाला 2 नंबरचा पर्याय आणि 10व्या प्रश्नाला 4 नंबरचा पर्याय। आता 11 नंबर बघूया आपण। पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे। मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व याचं उत्तर आहे सूत्र। पुढील प्रश्न पहा, आता 12वा प्रश्न पहा बालमित्रांनो,
खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. नजर, वजन, जरब, नगर, गरज, गजरा, चरण असे शब्द आहेत. आता हे आपले जे वर्ण जर आपण बघितलं तर ही आपली वर्णमाला आहे, मूळाक्षरं आहेत. यामध्ये बालमित्रांनो आपल्याला सुरुवातीला 1 नंबरचा ग चे येतील. त्यामध्ये गजरा ज र पेक्षा अगोदर येईल म्हणून गजरा 1 नंबर, गरज 2 नंबर, चरण 3 नंबर च पासून. त्यानंतर ज च जरब 4 नंबर, नंतर न च इथं नजर आणि इथं नगर आहे तर ग अगोदर येते म्हणून नगर 5 नंबर, नजर 6 नंबर आणि वजन 7 नंबर. तर इकडे 3 आणि इकडे 3 मग 4 नंबरचा कोणता आहे? जरब. मधला अक्षर जरब येईल म्हणून बालमित्रांनो 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पहा 13वा प्रश्न. गंजी गवताची तर मग धान्याची काय? तर रास. 14वा नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणा संबोधले जाते? चिंतामण त्र्यंबक खानोलकरला संबोधले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. राधाची बाहुली बोलकी आहे तर बोलकी विरुद्ध अबोल. बोलकी म्हणजे बोलणारी, अबोल म्हणजे न बोलणारी. तर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 16 नंबरचा प्रश्न पहा. पुढीलपैकी प्राणी व त्याचा निवारा यांची चुकीची जोडी पहा. बालमित्रांनो चुकीची जोडी शोधायची आहे. तर कोळी घरटे, सिंह गुहा, साप बीळ आणि घोडा तबेला. सिंह गुहेत राहतो, साप बिळात राहतो, घोडा तबेलेत राहतो. मग कोळी घट्यामध्ये राहतो का? नाही, तो जाळ्यामध्ये राहतो म्हणून ही चुकीची जोडी आहे. 17 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पहा आता इथून जर म्हटलं तर स्पंदन, वादन, रुदन आणि सदन म्हणजे हे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. 18 नंबरचा प्रश्न पहा बालमित्रांनो. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? तर बाळांनो 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. वास, गंध आणि अवसर हा सर्व अर्थाने वापरला जात नाही. त्यानंतर आता आपल्याला उतारा दिलेला आहे. आता आपण उतारा पूर्ण वाचत बसू नये, तुम्ही वाचलेलाच आहे. डायरेक्ट आपण उत्तर पाहूया. एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? तर त्याचे चित्त शुद्ध असेल तर त्याचे जीवन निर्मळ होऊ शकेल. 20वा प्रश्न पहा. पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? संधी शोधणे, गळी उतरवणे, चहाडी करणे, बहरणे. पटवून देणे म्हणजे गळी उतरवणे. 21 नंबरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचा उपयोग होत नाही. चित्तशुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाहीत. साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते. प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही. तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 21 ते 22 साठीची सूचना. पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ही जाहिरात आहे. पहा जाहिरात छोटी आपण पटकन वाचून घेऊया. सुवर्णसंधी 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 भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही तर पर्याय एकच. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा. आमची वैशिष्ट्ये: तज्ज्ञ मार्गदर्शक, भरपूर लेखनाचा सराव, सर्वासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध, सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग. स्थळ 12 गुरुवारपेठ सातारा. मार्गदर्शन वर्गाची वेळ सकाळी 7 ते 10. माफक फी. प्रवेश मर्यादित. वयोगट 5 ते 13 वर्षे. आता यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? परवडणारी फी, दिवसभर मार्गदर्शन, भरपूर लेखन सराव, सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग. तर बालमित्रांनो आपला ही जो वेळ आहे ती वेळ आहे पहा सकाळी 7 ते 10 म्हणजे दिवसभर आहे का? नाही, म्हणजे वैशिष्ट्य नसलेला ऑप्शन आहे दिवसभर मार्गदर्शन. आता 23 नंबरचा प्रश्न पहा. सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? तर शिशुवर्ग ते 7वी यामध्ये सुधारणा होईल. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे? तर भाषाप्रेमी मंडळाने हा आयोजित केलेला आहे. पुढे रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात
विशेष्य कोणते? तर रांगोळी हे विशेष्य आहे. बाळांनो, आता गणित या विभागातील प्रश्न पाहूयात. आता पहिला प्रश्न विचारलेला आहे 26वा. खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप 360च्या 1/4 पटीपेक्षा कमी आहे? सुरुवातीला आपल्याला 360ची 1/4 पट काढून घ्यावं लागेल. पहा, 360ची 1/4 पट, 4 1 4, 4 9 36, 9 म्हणजे किती आलं? 90 आलं. 360ची 1/4 पट 90 असेल तर 90 अंशाच्या पेक्षा कमी कोणता असणार आहे? लघुकोन असणार आहे. त्यामुळे 26चं पर्याय 3 बरोबर आहे. आता 27चा पहा. एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48 मुले असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? म्हणजे मुलांची संख्या किती? आता 1600 पैकी बालकांना आपल्याला सांगितलेलं आहे ह्या 1600 पैकी 48% मुली आहेत. मग आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता 48 गुणिले 16 आपल्याला करायचं आहे. ते 768 येते. 48 गुणिले 16. आता म्हणजे ही किती कशाची संख्या झाली? मुलींची संख्या झाली. आता आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे. मग एकूण संख्येमधून ह्या 1600मधून 768 आपल्याला वजा करायचे आहेत. हे 10, हे 9, हे 5. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 5 मधून 15 मधून 7 गेले, 8 राहिले. तर मुलांची संख्या 832 म्हणजे हे 2 नंबरचं बरोबर आहे. आता बाळांनो, 28 नंबरचा प्रश्न पाहूया आपण. 28 नंबरचा प्रश्न पहा. जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन्सिली विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? असा प्रश्न विचारलेला आहे 28 नंबरचा. तर आता 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन घेतले. आता आपण हे करून बघूया. बरोबर, 12 रुपये 50 पैसे 2 घेतले म्हणजे 50 पैसे 50 पैसे 100 पैसे, 12 दोन्ही 24 रुपये. 100 पैसे इकडे एक ॲड केला तर 25 रुपये झाले. आता इकडे त्यानं काय केलं? 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन्सिली घेतल्या. 5 रुपये आणि 25 पैसे किती घेतल्या? 5 पेन्सिली घेतल्या. तर 25 पाशा 125, 125 पैसे आणि 5 5 25 रुपये. तर यातले 100 पैसे काढून इकडे रुपयामध्ये रूपांतरित केल्याच्यानंतर ते 26 रुपये 25 पैसे एवढं झालं. त्यामध्ये हे इकडचे 25 आपण ॲड केले. 25 रुपये 0 पैसे जर ॲड केले तर किती रुपये होते? हे 25 पैसे आणि 25 आणि 26 51 रुपये 25 पैसे हे आपलं उत्तर येईल. तर 51 रुपये 25 पैसे कुठं आहे? 2 नंबरला, म्हणून 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न पाहूयात. इथे आपल्याला दिलेलं आहे यांची बेरीज किती सांगितलेली आहे. अपूर्णांकांचे चित्ररूपात अपूर्णांक दिलेले आहे. म्हणजे 1 2 3 3पैकी एक भाग रंगवलेला आहे. 1 2 3 3पैकी एक भाग रंगवला अधिक 1 2 3 4 5 6 7 7पैकी 3 भाग रंगवले अधिक 1 2 3 4 4पैकी 3 भाग रंगवले. 1 2 3 यांची आपल्याला लसावी करावी लागेल. लसावी येते 84 आणि आता 3 84ला भागल्याच्या नंतर 28 येते. 28 1 28 अधिक 7 84ला भागल्याच्या नंतर 7 1 7 7 2 14 12 12 गुणिले 3 36 येते. 4 84ला भागल्याच्या नंतर 2 आणि 1 21 21 त्रिक 63. आता यांची बेरीज आपल्याला 127
84 अशी येते. 127 अंश कुठं आहे? 1 नंबरला. तर हे 1 नंबर बरोबर आहे. चा प्रश्न पहा बालकांनो, 2 सहमूळ संख्यांचा सामायिक अवयवांची दुप्पट किती येते हे विचारलेलं आहे. तर सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव बालकांनो 1 असतो. तर 1 ची दुप्पट 2 येते, म्हणून 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 31 व 32 साठी सूचना आहेत. इथे दिलेले आहे. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची. हे चित्र बरोबर 20 झाडे आहेत. तर ज्ञानदा विद्यालयाने एवढी लावली, असं हे सगळं चित्ररूपात माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली? आता साधना विद्यालयाने किती लावली? साधना विद्यालयाने 1 2 3 4, एकाचं मूल्य 20 आहे, म्हणजे 20 गुणिले 4 बरोबर 20 चौक 80. साधना विद्यालयाने 80 झाडे लावली. आणि ज्ञानदा विद्यालयाने किती लावली? ज्ञानदा विद्यालय 1 2 3 4 5, 20 गुणिले 5 म्हणजे 100 लावली. आपल्याला काय विचारलेलं आहे? साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली? म्हणजे किती जास्त लावली? 20 झाडे जास्त लावली. मग पर्याय आपला 3 नंबरचा बरोबर येईल. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? आता एकूण झाडे पाहायचे आहेत आपल्याला. सर्व शाळांची एकूण झाडे पाहायची आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 गुणिले 20 करावं लागेल आपल्याला. 17 गुणिले 20 340 झाडे लावली. ते 340 किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. तर 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे बालकांनो. आता पुढचा प्रश्न पहा. 8,712 अधिक 12,13,000. तर 8,712 अधिक 12,13,000 आपल्याला करायचं आहे. पहा 8,712 अधिक 12,13 म्हणजे किती? 12,750. यांची बेरीज करायची आहे. 462 हे उत्तर येते. 21,762 21,462 1 नंबरला बरोबर आहे. आता 34वा प्रश्न पहा. सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? पहा आता सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा त्यांना दिल्या. 2,000 रुपयांच्या 6 नोटा दिल्या म्हणजे किती रुपये दिले? त्यांना 12,000 रुपये दिले. आणि त्यांच्या बदल्यात 100 रुपये 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या. आपण असं समजू की 100 रुपयाची एक्स नोट व 50 रुपयाच्या पण एक्स नोटा घेतल्या. मग आता आपल्याला पुढं काय करावं लागेल? 100 एक्स अधिक 50 एक्स बरोबर 12,000 आले ना आपले. तर मग 100 आणि 50 150 एक्स बरोबर 12,000. एक्स बरोबर 12,000 भागिले 150 हे कटला. एक्स बरोबर आलं 80. म्हणजे 100 रुपयाच्या किती नोटा होत्या? 80 नोटा होत्या. 80 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे आपला. 3 2 5 0 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती असं विचारलेलं आहे. आता आपल्याला पहा बालकांनो, 3 2 5 0 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे. आणि ती केली असता एकक व शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार आपल्याला सांगायचा आहे. तर लहानात लहान 6 अंकी विषम संख्या किती येईल आपली? पहा 2 0 3 8 5 ही म्हणजे 20,385 ही संख्या येईल. तर यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एकक स्थानचा अंक 5 व शतक स्थानचा अंक 3 या अंकाचा गुणाकार विचारलेला आहे. 5 त्रिक 15 म्हणजे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 36 नंबरचा प्रश्न पहा. निशाने 1,350 रुपयात घेतलेली एक वस्तू 1,730 रुपयाला विकली. या व्यवहारात तिला
किती नफा झाला? आता पहा, इथे तिने किती रुपयाला घेतली? खरेदी किंमत किती आली? 1350 रुपये. विक्री किंमत किती आहे आपली? 1730 रुपये. आता विक्री किंमत जास्त आहे म्हणजे काय झाला? नफा झाला. तर नफा किती येईल? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 1730 वजा 1350 बरोबर 380. म्हणून तिला 380 रुपये नफा झाला. आता पुढे पहा, शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही विचारलेला आहे. आता आपण जशाच तशी ही आकृती बघूया. हा पहा, ही आकृती मी जशाच तशी कापून बनवली आहे, आपणास दिसत असेल. आता हे 1 4 9 16 25 36 1 4 9 16 25 36 ही आकृती बनवलेली आहे. आता ही आकृती दुमडून आपण घन बनवूया. आपण दुमडून हिला घन बनवूया. असा घन बनवला. आता आपल्याला विचारलेलं आहे की 4 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. हा आता 4 अंक आहे. 4 अंकाच्या लगतच्या पृष्ठावर इकडच्या पृष्ठावर 25 आलेला आहे म्हणजे हे येणार नाही. इकडे 9 आलेला आहे म्हणजे हा पण येणार नाही. इकडे 1 आलेला आहे आणि इकडे 16 आलेला आहे म्हणजे हा पण आलेला आहे, हा येणार नाही. मग याच्या लगत चक्क विरुद्ध बाजूला 36 आहे. चक्क विरुद्ध बाजूला 36 आहे. म्हणून आपलं उत्तर 36 बरोबर आहे. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 2 क्रमवार संख्येच्या गुणाकारांची तिप्पट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, बरोबर. 1 ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे, हे बरोबर. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते, हे बरोबर आहे. 2 क्रमवार संख्याचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या येते, हे चुकीचं आहे. म्हणजे हे उत्तर 4 नंबर बरोबर आहे. 39 नंबरचा प्रश्न, 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती हे विचारलेलं आहे. आता 12ने विभाज्य असलेल्या उतरत्या क्रमाने मांडायच्यात म्हणजे इकडून आपण मांडू म्हणजे उतरता क्रम येते, बरोबर. 12ने 12 हे विभाज्य आहे. त्यानंतर 24 हे विभाज्य आहे. त्यानंतर 36 आहे. त्यानंतर 48, त्यानंतर 60, त्यानंतर 72, त्यानंतर 84, त्यानंतर 96. 96च्या नंतर 3 अंकी संख्या लागते. अशा पद्धतीने हे इथून इकडे उतरत्या क्रमाने झाल्या. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? डावीकडून म्हणजे इकडून 5वी संख्या कोणती? 1 2 3 4 5. 5वी संख्या आहे 48 म्हणजे 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. अफरोजने 12 किमी 300 मीटर अंतरपैकी 9 किमी 500 मीटर अंतर सायकलने पार केले व उर्वरित अंतर तिने धावत पार केले, तर तिने किती अंतर धावत पार केले हे विचारलेलं आहे. आता तिने सुरुवातीला टोटल अंतर तिला कापायचं होतं 1200 किमी 300 मीटर. यामधून तिने 9 किमी 500 मीटर अंतर सायकलने पार केलं. हे आपण यातून वजा करूया. मग तिने धावत पार केलेलं अंतर आपल्याला मिळेल. आता 300 मीटरमधून 500 मीटर जात नाही म्हणून आपल्याला इथला 1 किमी इकडे घ्यावं लागेल म्हणजे हे झालं 1300. इथे राहिले 11 किमी. 1300 मीटरमधून 500 मीटर गेले 800 मीटर राहिले आणि 11 किमीमधून 9 किमी गेले तर 2 किमी राहिले. 2 किमी 800 मीटर तिनं धावत अंतर पार केलं. तर 2 किमी 800 मीटर म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 41वा प्रश्न बघूया बालकांनो. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाने आगाऊ तिकीट 5780 रुपयास काढले.
परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले? आता 5,780 रुपये तिनं तिकीट काढलं होतं. 100वर 30% तर 5,780 किती? हे शून्य कटला, हे शून्य कटला. 578 गुणिले 3 म्हणजे 1,734 रुपये तिला नुकसान झाले. तर 1,734 म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता 42 नंबर बघूया. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इष्टिकाचिती त्रिमितीय असते, बरोबर. इष्टिकाचितीला 12 कडा असतात, बरोबर. इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची मोजता येते, हे बरोबर. इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात, हे चुकीचं. म्हणजे 42चं 3 बरोबर आहे. आता 43 नंबर पहा. 22,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे पहा. इथे थोडीशी चुका झाली असेल बालकांनो, कारण इथं का आकृती दिलेली आहे, पण आकृतीमध्ये आता इथं 2 सेंटीमीटर दिलं आहे, तर इथं पण 2 सेंटीमीटर असायला पाहिजे, पण इथं दिलं नाही आहे. इथं आपल्याला लिहावं लागेल 2 सेमी. आता इथं दिलेलं आहे, पण इथं दिलेलं नाही. इथे लांबी दिली नाही, पण इथं आपल्याला 2 लिहावं लागेल. इथं दिलेलं आहे, याचे 2 तुकडे केलेत, हे आणि हे, मग इथं पण तुम्हाला 2 लिहावं लागेल. इथं 2 दिलेलं आहे, इथं 2 दिलेलं आहे, पण इथं 2 दिलेलं नाही, इथं लिहावं लागेल. ही इथं 2 दिलेलं आहे, पण इथं 2 सेंटीमीटर दिलेलं नाही, हे लिहावं लागेल. ही इथून इथपर्यंत 6 आहे, म्हणजे यातली 2 गेली तर इथे किती राहिली? 4 राहिली, 4 सेंटीमीटर. असे पूर्ण अगोदर तुम्हाला हे देऊन घ्यावं लागेल, मापक देऊन घ्यावं लागतील, मग तुम्हाला परिमिती काढता येते. 6 आणि 2 8, 2 10, 4 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 34 आणि 2 36. 36 येते, तर हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली, तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला, असं विचारलेलं आहे 45 नंबरला. तर आपल्याला खरेदी किंमत काढण्यासाठी मित्रांनो 35,900 आणि त्यांनी दुरुस्तीसाठी खर्च केलेला 3,780 यांची बेरीज करावी लागेल. 39,680 रुपये ही झाली आपली खरेदी किंमत. आता यामध्ये आपल्याला त्यांनी एवढ्या रुपयाला ती वस्तू खरेदी केली आणि विकली कितीला? 40,750 रुपयाला, म्हणजे जास्तीला विकली, म्हणजे आपल्याला नफा झाला. तर मग 40,750 मधून आपल्याला 39,680 रुपये आपल्याला काढावे लागतील, म्हणजे आपल्याला किती नफा झाला ते कळेल. तर 1,070 रुपये आपल्याला नफा झाला. 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 46 नंबर पहा. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूरडाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आले? पंच्याऐंशी, 50 आणि 15 ही 150 पोती झाली. प्रत्येक पोत्यामध्ये 40 किलोग्राम धान्य होतं, तर 150 गुणिले 40 6,000 किलोग्राम वजन होईल. पर्याय नंबर 3. आता 47 बघूया. खालील अपूर्णांकाच्या जोड्यांमधील चौकटीमध्ये यापैकी कोणती चिन्ह योग्य ठरतील? आता इथे आपण जर पाहिलं तर याचं संक्षिप्त रूप केलं तर 3/4 येणार आहे, म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह येईल. मग ह्या बरोबरच्या चिन्हामध्ये 1 नंबरला बरोबर चिन्ह इथे आहे, इथे आहे, म्हणजे हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला. आता आपल्याला ह्या दोन्हीपैकी बघावं लागेल. आता यांची आपल्याला तुलना करावी लागेल. आता छेद विषम आहे, 9 सकी 54, इथं 54 येते आणि याचा गुणाकार जर आपण केला 8 7 56, 54 आणि 56, म्हणजे हे मोठं आहे, म्हणजे इथं हे अंक येईल. मग आपल्याला याचं ऑप्शन 4 नंबरचं उत्तर बरोबर येईल. आता 48 नंबर पहा. दिलेल्या विधानापैकी चुकीचे
पहा बाळकांनो, चुकीचं विधान शोधायचं आपल्याला. कोणती संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो. कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य येतो, हे बरोबर आहे. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या येते, हे चुकीचं आहे. गुण्य गुणिले गुणक बरोबर शून्य असेल तर गुण्य किंवा गुणक शून्य असतील, ते बरोबर आहे. कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 हा अंक येणार नाही, हे बरोबर आहे. म्हणजे चुकीचं 2 नंबरचं आहे. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटे पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? आता आपल्याला नागपूर ते वर्धा किती अंतर आहे पहा. नागपूर ते वर्धा तिला 1 तास 30 मिनिटे लागले. विश्रांती 15 मिनिटे. वर्धा ते यवतमाळ 1 तास 50 मिनिटे. आता यांची सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण. एकूण हे 95 मिनिटे झाले आणि हे 2 तास झाले. म्हणजे यातले 60 मिनिटे आपण काढून घेतले तर हे झाले 3 तास 35 मिनिटे. हा तिला टोटल 3 तास 35 मिनिटे हा तिला पूर्ण वेळ लागला. आता ती किती वाजता निघाली? 10 वाजता निघाली. पहा, ती सकाळी 10 वाजता निघाली. 10 वाजता निघाली. आणि आता आपल्याला काय विचारलेलं आहे? यवतमाळला किती वाजता पोहोचली? मग ती 3 तास 35 मिनिटांना पोहोचलेली असेल. मग 11, 12, 1 वाजून 35 मिनिटाला पोहोचेल ती. म्हणजे किती नंबरचा? 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 50व गणित पहा. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती असेल? असा प्रश्न विचारलेला आहे. आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागली. म्हणजे त्या भिंतीचं क्षेत्रफळ काढायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल? 2700 भागिले 45 करावं लागेल. तर ते 60 येते. म्हणजे त्या भिंतीचं क्षेत्रफळ आहे 60 चौरस मीटर. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग आता आपल्याला क्षेत्रफळ भेटलेलं आहे किती आहे? 60. आणि लांबी आहे किती? 15. मग आता रुंदी काढायची आहे. तर पुढं आपल्याला इकडे आलं 60 भागिले 15. तर रुंदी किती येईल? 4 मीटर. 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 51 नंबरचा प्रश्न पहा. बारा किलोग्राम अधिक 1350 ग्राम बरोबर किती? आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर 1000 गुणावं लागेल. म्हणजे 12,000 ग्रॅम. त्याच्यामध्ये आपल्याला 1350 ॲड करावं लागेल. 5, 3, 3. आता याला आपल्याला ग्रॅममध्ये करायचं म्हणजे किलोग्राममध्ये करायचं म्हणजे 1, 2, 3 नंतर डॉट द्यावं लागेल. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 52 नंबरचं उत्तर पहा. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळते, तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? 72 रुपये 5 पैसे आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येते. 53 नंबरचं उत्तर पहा. आता एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा, हे आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला त्यानं खरेदी किंमत आपण काढून घेऊया पहिले.
त्यानं खरेदी किंमत काढायसाठी आपल्याला 2500 प्रति क्विंटल दराने 300 पोते घेतली, म्हणजे 2500 गुणिले 300, 7,50,000 रुपये त्याला लागले. त्यामध्ये आता या 300 पोतीमधून त्याची 70 पोती खराब झाली, तर किती राहिली? 230 पोती राहिली. या 230 पोती त्यानं काय भावानं विकली? 27 रुपयानं विकली. म्हणजे 230 गुणिले 27 आपल्याला करावं लागेल. तर हे 6,21,000 रुपये येते. आता त्यांना 6,21,000 रुपये मिळाले आणि त्यानं 7,50,000 रुपये खर्च केला होता, खरेदी केली होती. तर मग याच्यात तोटा झाला. तर आता यामधून ही रक्कम वजा केल्याच्यानंतर आपल्याला 1,29,000 रुपये तोटा झाल्याचं समजते. म्हणून 1,29,000 कुठे आहे? 2 नंबरला आहे. म्हणून 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870 व 13,850, 9,640, 25,390, 7,450 ची मदत केली. तर एकूण किती रुपये मदत झाली हे पाहायचं आहे. ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज केल्यावर 69,200 रुपये येईल. उत्तर 4. आता 55वा प्रश्न पहा. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली हे विचारलेलं आहे. तर आता आपल्याला पहिल्या दिवशी किती आसने रिकामी राहिली ते काढूया आपण. 1250 पैकी 12% म्हणजे 12/100 करावं लागेल. पाच दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 5 25, 25 गुणिले 12, बे 1 बे 12, 25 150, 150 आसने रिकामी राहिली. आता 1 नंबर. आता 2 नंबर बघूया. 10% म्हणजे 1250च्या 10% म्हणजे 125, 10% केल्याच्यानंतर. सॉरी 3 नंबर किती? 4% म्हणजे 1250 गुणिले 4%. बे 2 4, बे 5 10, 5 1 5, 5 2 10, 5 5 25, 25 2 50. इथं 50 असणं, इथं 125 असणं, इथं 50 असणं. आता या तिन्हीची बेरीज 325 येते. म्हणजे 325, 3 नंबरचं उत्तर बरोबर. 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल असं विचारलेलं आहे. आता पहा मित्रहो, ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल कॅलेंडरची. जर 30 तारखेचा महिना असेल तर 2 वार 5 वेळा येतात. जर 31 तारखेचा महिना असेल तर 3 वार 5 वेळा येतात. आता इथे आपल्याला 15 मार्चला सोमवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल म्हटलेला आहे. आता 15 मार्च बघूया. 15 मार्चला सोमवार पहा. मग त्याच्या मागचा 7 दिवस अगोदर 8 मार्चला पण सोमवारच असेल. त्याच्या 7 दिवस अगोदर 1 मार्चला पण सोमवारच असेल. बरोबर. मग आता 1, 2 आणि 3, कारण मार्च महिना हा 31 दिवसाचा असतो. 1 2 3. एक मार्चला सोमवार, 2 मार्चला मंगळवार आणि 3 मार्चला बुधवार अशा पद्धतीने येईल. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणता वार 5 वेळा विचारलेला आहे. कोणता वार? तर हे 3 वार 5 वेळा येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार. यामध्ये कोणता आहे? बुधवार आहे. म्हणजे हा
शनिवार, गुरुवार, शुक्रवार नाही, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 7 अंश/2 सेमी आहे, तर त्याचा व्यास किती? आता आपल्याला माहीत आहे व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. त्रिज्या दुप्पट व्यास असतो. तर 2 गुणिले आपल्याला 7 त्रिज्याच्या ठिकाणी लिहावं लागेल. 7 दोन्ही 14 बरोबर 7. व्यास किती येईल? 7 येईल. मग 4 नंबरचा पर्याय बरोबर. आता 58 नंबरचा प्रश्न. 78,312, 78,135, 78,351, 78,331 या संख्यांच्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. आता उतरत्या क्रमाने ह्या जर संख्या लावल्या तर पहा, 78,531 एक नंबरला येते, 78,351 2 नंबरला येते, 78,312 3 नंबरला येते आणि 78,135 4 नंबरला येते. उतरत्या क्रमाने लावल्या आपण आता ह्या. त्यातील पहिली म्हणजे ही संख्या व उजवीकडून तिसरी 1 2 3 म्हणजे ही संख्या, या संख्यांची बेरीज, ह्या दोन संख्यांची बेरीज विचारलेली आहे. या दोन संख्यांची बेरीज 1,56,882 येते. 1,56,882 एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 59 नंबरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली बरोबर किती असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर येते 1 लिटर 670 मिली. तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 60 नंबर पहा आता. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? 3 ने निशेष भाग जातो हे विचारलेलं आहे. 5 2 7 3 10 2 12 म्हणजे 3 ला जातो, म्हणजे 60चा 3 नंबरचा पर्याय बरोबर. आता 62 पहा, 61 पहा. 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे विचारलेला. सममूल्य अपूर्णांक. तर याचा आपण जर पूर्ण हे सोडून बघितलं तर 2 नंबर बरोबर येते. आता 62 नंबर पहा. 62 नंबरचा प्रश्न पहा. प्रणवला 24,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे, पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. तर उर्वरित रक्कम त्याला बँकेकडून कर्ज घ्यायची आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल? म्हणजे 24,17,300 मधून 7,12,300 जर आपण वजा केलं तर 17,05,000 येते. तर हे एक नंबरचं उत्तर बरोबर आहे. 63 नंबरचा प्रश्न पहा. 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे बरोबर किती? तर 5 तास 33 मिनिटे हे उत्तर बरोबर आहे. 90च्या सर्व विभागांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर 234 येते. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती येईल? तर 1/2 येते. पहा, करून दाखवतो मी तुम्हाला. चढत्या क्रमाने मांडल्याच्या नंतर चढत्या क्रमाने मांडायचं म्हणजे छेद मोठा असलेली संख्या अगोदर घ्यायची. 1/8, 1/7, 1/5, 1/4 आणि 1/2 हे झालं चढत्या क्रमाने. तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट, शेवटून दुसऱ्या अंकाची दुप्पट, इकडून दुसऱ्या अंकाची दुप्पट विचारलेली आहे. म्हणजे याची दुप्पट येते 1/2. रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दर साल दरशेकडे 8 दराने व सुधाला दर साल दरशेकडे 7.5 दराने व्याज मिळाले. तर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं 1,00,000 येते उत्तर. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तरांचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर यामधून कोणती संख्या वजा केली तर ही संख्या येते हे विचारलेलं आहे. तर 8,72,108 या संख्येतून वजा केल्यावर एवढी संख्या येते. आता 68 नंबर पहा. ऋतूच्याजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले, तर ऋतूच्याजवळ किती रक्कम शिल्लक होती हे विचारलेलं आहे. तर आपल्याला
47 गुणिले 50 करावं लागेल. 2350 येते. त्याच्यामध्ये आपल्याला 37 ॲड करावं लागेल. तर 2387 येईल. तर 2387 कुठं आहे? 2 नंबरला आहे. आता 69 नंबरचा प्रश्न पहा. 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक असं विचारलेलं आहे. पहा, 2 लक्ष 13,000 72 शतक 38 दशक 13 एकक यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. तर 22,05,93 येते 1 नंबरचं उत्तर. आता 70चं पण तसंच आहे. 70 नंबरचा गणित पहा. 4 नंबरचं येते उत्तर. त्याच पद्धतीने करायचं आहे. 71 नंबर पहा. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य ते निवडायचा आहे. एक क्रीम बरोबर 400, बाकी 20 दस्ते 40 ग्रास आणि 40 डझन हे बरोबर आहे. फक्त 3 नंबरचं अयोग्य आहे. आता 72 नंबर पहा. 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर ती 38 आहे. आता 73 नंबरचं पहा. दर साल दर शेकडा 7 दराने 500 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती रुपये येईल असं विचारलेलं आहे. मुद्दल 5,000 गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 असं करावं लागेल. हे 2 कटले. 7-21 गुणिले 50 बरोबर 1050 येते. म्हणजे 4 नंबरचं बरोबर आहे. आता 74 नंबर पहा. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते? म्हणजे ती 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला, म्हणजे त्या मैदानाची एक फेरी पूर्ण करायला तिला 300 मीटर चालावं लागते. 5 फेऱ्या जर तिने चालल्या तर 1500 मीटर ती चालते. एका आठवड्यात तिला जर चालायचं असेल तर तिला 1500 मीटर चालावं लागेल. म्हणजे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. आता 75 पहा शेवटचं. खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर याचा मित्र सर्व पदावल्या जर सोडवल्या तर हे 1 नंबर बरोबर येते. मित्र, तुम्हाला किती गुण पडले ते आम्हाला कमेंट करून कळवा. आणि काही आपल्या समस्या असतील किंवा अजून इतर कुठल्या पेपरचं जर आन्सर की पाठवायचे असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.